नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. जनरली विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा डाऊट, मला सर्वात जास्त जे मेसेजेस येतात ते यासाठी येतात की सर, राज्यसेवासाठी बुक लिस्ट नेमकी कोणती वापरायची आहे. आता विषय हा आहे की आयोगाचा पॅटर्न आता चेंज झालेला आहे, 2025 पासून चेंज झालेला आहे. आणि मग यासाठी बुक्स नेमके वापरायचे कोणते, कारण जे जुने बुक्स होते ते तेवढे इथं आता फारसे काही हेल्प करणार किंवा कामात येणार आहेत आपल्या, असं नाही. बरोबर. यासाठी आता आपल्याला डिटेल अभ्यास करणं गरजेचं आहे. सोबत स्टेट बोर्ड आहे, एनसीआरटी आहे, हे सुद्धा वाचणे तेवढेच जास्त गरजेचं आहे, कारण बेसिक शिवाय तर होणार नाहीये. आपल्याला उत्तर लिहायचे आता. आता आपल्याला फक्त प्रश्न वाचला आणि 4 ऑप्शन पैकी एक निवडला आणि मार्क केला, हा मुद्दा मुख्य परीक्षेमध्ये राहिलेला नाहीये. आता आपल्याला सर्व जे पेपर्स आहेत, 9 पण पेपर्स आपल्याला उत्तर लिहायचे आहे. त्यासाठी विचारसरणी फार चांगली असणं गरजेचं आहे. म्हणजे इथं तुमचं बेसिक चांगला क्लिअर असायला पाहिजे, तो मुद्दा चांगला क्लिअर असायला पाहिजे आणि त्याला जोड तुम्हाला करंट अफेअर्सची देता यायला पाहिजे. म्हणजेच एनसीआरटीची बुक्स आहेत, ही जी बुक लिस्ट मी देतोय ते, आणि त्यासोबत करंट अफेअर्स म्हणजे न्यूजपेपर वगैरे, या सर्वांची जोड करून तुम्हाला उत्तर लिहावं लागणार आहे. यस, ऑल क्लिअर. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम असतो की सर, बुक लिस्ट नेमकी कोणती वाचायची. आता मी तुम्हाला म्हटलं की बेसिक तुमचं क्लिअर असायला पाहिजे, आणि बेसिक साठी आपल्याकडे आहे काय, बेस्ट जो पर्याय आहे तो एनसीआरटी किंवा स्टेट बोर्ड. एनसीआरटी और स्टेट बोर्ड. आता मी तुम्हाला एक क्लिअर करतोय की या बुक लिस्ट मध्ये मी फक्त तुम्हाला जे रेफरन्स बुक्स आहेत, म्हणजे एनसीआरटी सोडून जी लिस्ट आहे ती देणार आहे. कारण काय, कारण या आधी मी ऑलरेडी एक व्हिडिओ घेतलाय बघा, 3 महिन्या आधीचा हा व्हिडिओ आहे की राज्यसेवा एमपीएससी राज्यसेवा 2026 साठी एनसीआरटी बद्दल सर्व माहिती दिलेली आहे. एनसीआरटी काय आहे, का वाचावे आणि कोणकोणते वाचावे. आता विषय हा आहे की एनसीआरटी जर म्हटलं आपण, तर जनरली 5वी ते 12वी किंवा 6वी ते 12वी आहेत, बरोबर. पण आपल्याला काही 6वी 7वी 8वी हे परीक्षा तर द्यायची नाहीयेत. त्यामुळे सर्व वाचण्याची गरज नाहीये. कारण सर्व जर विचार करा, जस्ट इमॅजिन की जरी तुम्ही 6वी पासून 12व्या वर्गापर्यंत जर वाचत आहात, 7 वर्षाचे पुस्तक आहेत. 7 वर्षाचे पुस्तक काय तुम्ही 2 ते 3 महिन्यामध्ये संपवू शकणार आहे का? नाहीये. आपल्याला स्ट्रॅटेजिकली प्लॅन करावं लागणार आहे. बरोबर. विद्यार्थ्यांना ज्यावेळेस म्हणतोय कोणी की एनसीआरटी वाचणं गरजेचं आहे, तर विद्यार्थी घेतो आणि सगळेच वाचत सुटतो. म्हणून आपल्याला प्रॉपर प्लॅनिंगची, प्रॉपर स्ट्रॅटेजीची गरज असते. परत मी तुम्हाला अजून मुद्दा सांगणार आहे की मी जे आज जी बुक लिस्ट देतोय ते पण कशी वाचायची आहे. त्यासाठी काय बेस्ट पर्याय आहे ना, ते पण आपण डिस्कस करू. पण इथं मुद्दा हा क्लिअर करून घ्या की एनसीआरटी एनसीआरटी वाचताना सिलेक्टेड तेच एनसीआरटी वाचायचे आहेत, सर्व नाही. करेक्ट. आता ते त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहायचा आहे. आणि इथून मग हे पाहिल्यानंतर तुमचे काय तर बेसिक्स तुमचे चांगले क्लिअर होतील. हे बेसिक्स क्लिअर झाल्यानंतर मग जे आज जी मी बुक लिस्ट सांगतोय त्याकडे वळायचे. बरोबर. आता दुसरा मुद्दा, हा तर एक मुद्दा क्लिअर झाला असेल तुमचा की बेसिक साठी एनसीआरटी बेस्ट आहे, बट ते सिलेक्टेड वाचायचे. दुसरा मुद्दा आहे काय की बरेच विद्यार्थी हे म्हणताय की सर, आता राज्यसेवासाठी मराठीमध्ये पुस्तक पाहिजे तशा फारशा तशा अवेलेबल नाहीये. आणि विच इज फॅक्ट. ते खरं पण आहे. मग यावर पर्याय कसं काढायचा आहे. बघा आता, आपला जो पॅटर्न आहे तो युपीएससी सारखा आता झालाय 2025 पासून. त्यामुळे युपीएससीचे जे बुक्स आहेत ते फार जास्त आपल्या इथं कामात येणार आहेत. पण हे जे बुक्स आहेत हे मॅक्झिमम इंग्लिशमध्ये आहेत. मॅक्झिमम इंग्लिशमध्ये आहेत. आता हळूहळू त्यातले काही जे बुक्स आहेत ते मराठीमध्ये ट्रान्सलेट होत आहेत. काही बुक झालेले पण आहेत. ते तर नक्की, जे जे ट्रान्सलेट झाले ते ते नक्की तुम्हाला वाचायचे आहेत. म्हणजे मी आज जे तुम्हाला लिस्ट देणार आहे ना, ते लिस्ट इंग्लिश आणि मराठीची आहे. इंग्लिशचे पण आहेत त्यात, मराठीचे पण आहेत. पण त्यासमोर मी लिहिलेलं आहे की कोणकोणते बुक्स जे मला आतापर्यंत माहीत झालेत, ते कोणकोणते बुक्स ट्रान्सलेट झालेले आहेत मराठीमध्ये. हे सर्व तिथं मी समोर मेन्शन केले की हे मराठीमध्ये तुम्हाला उपलब्ध आहे म्हणून. ती मराठीतच घ्यायची आहे. इंग्लिशवाल्यांना तसं काही प्रॉब्लेम नाहीये. पण मराठीवाल्यांना लक्षात ठेवा हा मुद्दा. दुसरा एक मुद्दा काय, की समजा की मी एक जर विषय जर घेतोय, लेट्स से की मी तुम्हाला हिस्ट्रीचे बुक सांगतोय. आता मी तुम्हाला 4-5 तर बुक सांगितलेत. आता मला सांगा की जर सायन्स बद्दल, जर मी सायन्स हा विषय घेतो, सायन्स बद्दल तुम्हाला काही जर डाउट्स असेल की कोणते पुस्तक वाचायचे, कोणते नाही वाचायचे, बरोबर ना? कोणी म्हणतोय की एनसीईआरटी वाचू काय, कोणी म्हणतो की स्टेट बोर्ड वाचू काय, मी म्हणतोय की कोणतेही एक वाच. का? कारण माझा एक्सपिरियन्स तेवढा आहे सायन्स बद्दल. मला असं वाटतं की सायन्सच्या बाबतीत मी जेवढं तुम्हाला चांगलं सांगू शकणार, ते इतर विषयाचे फॅकल्टी तेवढे नाही सांगू शकत, तेवढे चांगले नाही सांगू शकणार. हिस्ट्रीचे जे फॅकल्टी आहेत, जेवढे तुम्हाला चांगली हिस्ट्री बद्दल सांगू शकणार आहेत, तेवढं कदाचित मी नाही सांगू शकणार.
हा, पण हे जी लिस्ट आहे ही लिस्ट जनरली जे युपीएससी ऍस्पायरंट्स आहेत जे वापरतात त्यांची ही लिस्ट आहे. बरोबर. मग कदाचित त्या एखाद्यामध्ये काही जसं इकॉनॉमिक्सचे तुम्हाला 2 पुस्तक पाहायला मिळतील. त्यापैकी कोणती तरी एक वाचली तरी पण चालेल. बरोबर. मी दोन्ही पण मेन्शन केलेले आहेत. आणि मग बेटर आहे काय? आता एमपीएससी नेमका या वर्षी 2025 मध्ये कसा पेपर आणतोय त्यासाठी कोणती पुस्तक बेटर आहे? मला वाटते की ते इकॉनॉमिक्सची जी फॅकल्टी आहे ती खूप चांगले सांगतील. कारण मी आता फक्त सायन्स शिकवतो. मी परीक्षा पण देत नाही. त्यामुळे काय तर मला इतर विषयांची सध्या माहिती नाहीये. माहिती नाहीये म्हणजेच तेवढी पाहिजे एक्झाम ओरिएंटेड ती माहिती नाही. ते माझ्यापेक्षा नक्कीच इतर विषयाचे फॅकल्टी चांगले गाईड करतील. मग तुम्हाला बुक लिस्ट आहे नक्की नोट करायची आहे. ज्या वेळेसही तुम्ही बघा, शेवटी ही परीक्षा अशी आहे जिथं मेंटॉरची तुम्हाला गरज असते. आणि मेंटॉर जर तुम्हाला प्रत्येक विषयानुसार जर मिळत असेल तर उत्तम आहे ना. जसं मी तुमच्यासाठी एक सायन्सचा मेंटॉर म्हणून काम करणार. हिस्ट्रीचे आहे ते हिस्ट्रीचे फॅकल्टी आहे ते हिस्ट्रीचे मेंटॉर म्हणून तुमच्यासाठी काम करतील. तुमचे कधीही काही डाउट्स आले त्यांना विचारता येईल. आले लक्षात? अदरवाईज बघा की हे अशा बुकलिस्टचे व्हिडिओ आहेत ना, हे ढेर सारे YouTubeला पडलेले आहेत. मग त्यामध्ये काय-काय अभ्यास करायचं, काय सोडायचंय हे कोण सांगणार? आणि आपण काय करतो, आपला मुख्य उद्देश कारण ज्यावेळेस मला एखाद्या विद्यार्थ्याचा मेसेज येतो, की "सर बुक लिस्ट सांगा." यावरून त्याच्या एक ॲटिट्यूडच माझ्या लक्षात येतो, की याला असं वाटते, विद्यार्थ्यांना असं वाटते, की मी पुस्तक वाचलं तर सगळं काही होणार. एक पुस्तक द्या, ते पुस्तक वाचतो आणि परीक्षेत जातो. हे असं नाहीये. कारण मुद्दा हा पण समजून घ्या, की हे जे पण पुस्तक आपण डिस्कस करणार आहोत, हे काही आयोगाने दिलेलं नाहीये. आणि आयोग काही ह्या पुस्तक वाचून काही परीक्षेमध्ये पेपर काढतोय असं पण नाहीये. बरोबर? मग ज्या पुस्तकातून आयोग पेपर काढत नाहीये आणि त्या पुस्तक आपण वाचतोय, मग स्ट्रॅटेजी तर गरज आहे की नाहीये? मुद्दा क्लिअर झालाय सर्वांना हा? तर 2 डिस्क्लेमर इथं आधीच लक्षात ठेवा, की एन साठी हा व्हिडिओ पाहायचा आहे. कारण सर्व एन वाचण्याची गरज नाही. आपल्याला सिलेक्टेड वाचायचंय. उद्देश फक्त एवढं लक्षात ठेवा, की आपल्याला परीक्षा क्लिअर करायची आहे. आणि दुसरा डिस्क्लेमर मी सांगितला होता, की मी बुक लिस्ट तर देतोय, पण तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड, एक्झाम क्रॅक करण्याच्या दृष्टीने जर परीक्षा हे बुक्स वाचायचे असतील, तर वाचण्याच्या आधी तो विषय अभ्यास करायचा आधी त्या विषयाच्या मेंटॉरशी एकदा नक्की कनेक्ट करायचंय. इथून तुमचा प्रॉपर स्ट्रॅटेजिकली अभ्यास होईल. सायन्ससाठी माझा नंबर नोट करून घ्या. 8793382448. सायन्स रिलेटेड कोणतेही क्वेरीज आहे डायरेक्ट या नंबरला कॉन्टॅक्ट करा. बाकी अजून जर तुमच्याकडे सिलेबस नाही आहे, तर सिलेबस मी तुम्हाला पाठवतो. तुम्हाला काही स्ट्रॅटेजी डिस्कस करायची आहे त्यासाठी मला कॉल करा. WhatsApp ग्रुप जॉईन करायचा आहे तरी पण मेसेज करा. टेलिग्राम चॅनल आहे हा इथे दिलेला आहे खेमराज सर टेक्स्टबुक तो जॉईन करता येईल. आणि बॅच जरी तुम्हाला परचेस करायची आहे तरी पण याच नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. ठीक आहे? चला पुढे वळूया आपण. टेलिग्राम चॅनल ऑलरेडी सांगितलं आहे, नंबर पण दिलेला आहे. आणि टेक्स्टबुकच्या सर्व सेशनचे अपडेट्स या टेलिग्राम चॅनलला मिळेल तुम्हाला. बॅच आपल्याकडे यशोदय बॅच आहे एमपीएससी आणि युपीएससी साठी. यावर आता आपण गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम सुरू केलाय. थोडक्यात सांगतो, थोड्या वेळानंतर मी डिटेल माहिती सांगतोय की जर सिलेक्शन नाही झालं तर तुम्हाला 100% फी आहे ती रिफंड आहे. आणि झालं तर 1,00,000चं कॅश प्राइस सुद्धा आहे. करेक्ट? नेक्स्ट राज्यसेवा मेन साठी सुद्धा आपल्याकडे क्रॅश कोर्स आहे आणि ग्रुप बी ग्रुप सी साठी सुद्धा आपल्याकडे बॅच आहे. चला पुढे वळूया आपण. बघा, मी जे बुक्स आहेत, हा अजून एक डिस्क्लेमर देतो इथं, की मी इथं जे बुक्स आहेत ते मेन्सचे दिलेले आहेत. कारण काय? कारण मेन्सचा जर तुम्ही अभ्यास केला तर प्रिलिमचा अभ्यास होतो. प्रिलिमचा अभ्यास सहज होतो. फक्त एक विषय थोडासा वेगळा आहे, तो म्हणजेच काय तर जनरल सायन्स. हा जनरल सायन्स मेन्सचा आणि सॉरी, जनरल सायन्स हा प्रिलिमला आहे आणि टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान हा आपल्या मेन्सला आहे. जनरल सायन्स प्रिलिमला आहे, टेक्नॉलॉजी मेन्सला आहे. त्यामुळे फक्त जो वेगळा भाग आहे तो आहे काय तर हा भाग वेगळा आहे. म्हणजे प्रिलिमला मेन्सचा जो अभ्यास करणार तुम्ही तो सर्व प्रिलिमला कामात येणारच आहे. आणि आता पद्धत एक्झाम परीक्षेची तयारी करण्याची जी मेथड आहे ती हीच आहे, की आधी मेन्सचा अभ्यास मग प्रिलिमचा अभ्यास. आधी उलट होतं, की आधी आपण प्री करत होतो. जोपर्यंत प्री निघत नाही तोपर्यंत मेन्स करणार नाही. पण आता उलट आहे. मेन्सचा अभ्यास करायचा आहे, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे. फक्त प्रिलिमच्या आधी 2-3 महिने आधी एमसीक्यूची भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. करेक्ट? आणि दुसरा मुद्दा आहे काय, की यासोबत फक्त जनरल सायन्स अभ्यास करायचा म्हणजे काहीतरी प्रीचा अभ्यास होईल. बरोबर? आता जनरल सायन्ससाठी मी तुम्हाला इथंच सांगतो, की काय सोर्स आहे, की स्टेट बोर्ड घ्या किंवा एनसीईआरटी घ्या, यापेक्षा बेटर सोर्स कोणतेही तुम्हाला मिळणार नाही.
मार्केटमध्ये जे बुक्स आहेत ते आहेत, ते काही वाईट आहेत असं मी म्हणत नाहीये. पण तुम्हाला सायन्सचा प्रॉपर जर स्टडी करायचा असेल तर हेच बेस्ट सोर्स आहेत. करेक्ट? आता मेन्स कडे जर वळलो आपण तर मेन्स मध्ये असतात काय तर जीएस चे 4 पेपर असतात. 9 पेपर असतात. ऑलरेडी मी सिलेबस साठी एक व्हिडिओ घेतलाय. 9 पेपर कसे विचारले जातील, त्यामध्ये किती प्रश्न असणार आहे, किती मार्क्स असणार आहे, सर्व डिटेल घेतलंय. तो व्हिडिओ नक्की पहा. 9 पेपर आहेत. 9 पेपर मध्ये पहिले 2 पेपर ते मराठी आणि इंग्लिश आहे. त्यानंतर एसे आहे आणि मग काय तर जीएस 1, 2, 3 आणि 4. ठीक आहे. आणि मग काय तर ऑप्शनलचे 2 पेपर असतात. आता ऑप्शनल हा प्रत्येकाचा वेगवेगळा असेल, तो आपण इथे डिस्कस करणार नाही. आपण हा डिस्कस करणार आहोत आणि प्रिलिमला सुद्धा यातलाच भाग येणार आहे. जीएस 1 मध्ये कोणकोणता भाग आहे? हिस्ट्री, आर्ट अँड कल्चर, जिओग्राफी हा भाग आहे. हिस्ट्रीसाठी बघा, आता हिस्ट्रीमध्ये आपल्याला जर अभ्यास करतो म्हटलं तर एन्शियंट, मिडायवल आणि मॉडर्न, त्यासोबत आफ्टर इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य नंतरचा भाग, तो पण अभ्यास करायचा आहे. हिस्ट्रीसाठी तुम्हाला एनसीईआरटी फार हेल्प करतील बेसिक क्लिअर करण्यासाठी. जिओग्राफीमध्ये नक्की मदत करतील बेसिक क्लिअर करण्यासाठी. ठीक आहे. हिस्ट्रीमध्ये लक्षात ठेवा, आर एस शर्मा आहे प्राचीन भारतासाठी, बिपिन चंद्र आहे स्वातंत्र्याचा भारत, सतीश चंद्र यांचं पुस्तक आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास, नितीन सिंघानी आहे आर्ट अँड कल्चरसाठी म्हणजे कला आणि संस्कृती, बिपिन चंद्र भारताचा स्वातंत्र्याचा संघर्ष. लक्षात ठेवा, मी म्हटलं होतं की मराठीमध्ये मी लिहिलेलं आहे जे ट्रान्सलेट झालेले आहेत आणि हळूहळू बाकी पण होतीलच, खात्री आहे मला. बरोबर? कदाचित मी ज्या समोर लिहिलेलं नाही त्यातलं पण कोणती एखादी पुस्तक आहे ती पण ट्रान्सलेट झालेली असेल. सो बिपिन चंद्र यांचं भारतात स्वातंत्र्य संघर्ष मराठी ट्रान्सलेट झालेला आहे. मस्ट बुक आहे, हिस्ट्रीसाठी घ्यायचीच आहे. जिओग्राफीकडे जर वळलो आपण तर जिओग्राफीमध्ये बघा की माजिद हुसेन यांचा भारताचा भूगोल मराठीमध्ये ट्रान्सलेट झालेला आहे, म्हणजे इथं काही विषय राहिलेला नाहीये. प्रमाणपत्र भौतिक आणि मानवी भूगोल, जीसी लिओंग, हे जनरली युपीएससीचे जे विद्यार्थी आहेत प्रिलियमसाठी किंवा बेसिक जे जिओग्राफीचे कॉन्सेप्ट आहेत ते क्लिअर करण्यासाठी वापरतात. फार चांगली पुस्तक आहे, छोटी पुस्तक आहे. माजिद हुसेन यांचे जागतिक भूगोलाची पण पुस्तक आहे. आणि जिओग्राफी म्हटलं तर मॅप शिवाय तर होणार नाहीये. त्यामुळे वर्ल्ड ॲटलस, ओरिएंट ब्लॅक स्वान ऍक्च्युली आहे. सो तो जो आहे तो नक्की घ्यायचा आहे, कारण मॅप शिवाय तर होणार नाहीये. करेक्ट? नेक्स्ट, जीएस 1 मध्ये अजून एक भाग आहे जो काय तर इंडियन सोसायटी, भारतीय समाज, ज्यामध्ये एनसीईआरटी मधून हा तुमचं चांगलं क्लिअर होईल. सोबत क्लास नोट्स आहेत, तुम्ही जे पण क्लास जॉईन करणार आहात. कारण काय तर बघा की आपल्याला काही जे विषय आहेत ना ते मोठे आहेत, जसं हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स. पण काही जे विषय आहेत ना हे फार लहान छोटे छोटे आहेत. आणि यावर न शक्य तेवढा फोकस करा की क्लास नोट्स जे असतात, जे फॅकल्टी तुम्हाला शिकवतात त्यावर. राईट? कारण ते एक्झाम ओरिएंटेड असणार आहे आणि हे असे जे भाग आहेत छोटेवाले, हे फक्त मेन्सलाच आहे. जसं टेक्नॉलॉजीचाच भाग बघा ना, मी सायन्स शिकवतोय तर टेक्नॉलॉजीचा भाग. आता टेक्नॉलॉजीचा जर अभ्यास आता पुढे येईलच जीएस 3 मध्ये, तेव्हा पण सांगणार आहे मी की टेक्नॉलॉजीचा भाग अभ्यास कसा करायचा. मॅक्झिमम प्रश्न हे करंट रिलेटेड विचारतात. तुम्हाला यासाठी ना त्यासाठी कोणतं पुस्तक वाचण्याची गरजच नाहीये. मी हे म्हणतोय की टेक्नॉलॉजी तुम्हाला अभ्यास करायचा आहे ना, याचे जे बेसिक कॉन्सेप्ट आहे, बेसिक कॉन्सेप्ट काय, समजा की तुम्ही स्पेस टेक्नॉलॉजी अभ्यास करता तर त्यामध्ये इस्रोद्वारे पीएसएलव्ही, जीएसएलव्ही हे जे रॉकेट आहे ते लॉन्च केले जातात. बरोबर? मग ते जे आहेत ना, पीएसएलव्ही काय आहे, जीएसएलव्ही काय, हा झाला बेसिकचा भाग. तो एकदा पक्का करून ठेवून द्या ना. मग होणार काय की एखादी पीएसएलव्ही लॉन्च केला आणि मग त्याद्वारे कोणते सॅटेलाइट आहे ते लॉन्च केलेत. मग तो झाला काय तर करंट करंट अफेअर्स. मग तुम्हाला पीएसएलव्ही तर ऑलरेडी माहित आहे, फक्त त्याला त्या करंट अफेअर्सची जोड द्यायची आहे. आणि मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला हेच हेच विचारले जाईल. तुम्हाला याचीच गरज आहे. तुम्ही इव्हन इथं बेसिक जरी सुरुवातीला नाही कव्हर केलं तरी पण चालेल. करंट सोबत सोबत तुम्हाला फक्त ते कव्हर करावे लागतील. हा एवढा आहे की जर बेसिक कव्हर आहे तर तुम्हाला करंट लवकर होईल. आले लक्षात? तिथं मग तुम्हाला त्यावेळेस बेसिक क्लिअर करायची गरज पण नाही. पण करंट करताना जर तुमचं बेसिक क्लिअर नाही आहे, मग परत चेक करा की पीएसएलव्ही मध्ये नेमका काय आहे, जीएसएलव्ही म्हणजे नेमका काय आहे, हे वेळेवर करावं लागेल. मुद्दा क्लिअर झालाय? सो असे जे छोटे सब्जेक्ट आहेत यांसाठी बेस्ट आहे की क्लासमध्ये प्रत्येक ती फॅकल्टी काय शिकवतायत, काय नोट्स देत आहेत, कसं सांगतायत अभ्यास करायला. कारण बघा, परत सांगतोय, तुम्ही टेक्नॉलॉजी जर पुस्तक घेतलं आणि ते जर वाचत बसले तर हे एक्झाम ओरिएंटेड होणार नाही. प्रश्न विचारलेच जाणार आहे करंट अफेअर्स रिलेटेड. मुद्दा लक्षात आला? इव्हन युपीएससीचे जे विद्यार्थी आहेत ते पण लक्षात ठेवा की जनरली टेक्नॉलॉजी
टेक्नॉलॉजीसाठी कोणतं पुस्तक वाचत नाही, कारण परीक्षेची ती गरज नाही, रिक्वायरमेंटच नाही. बरोबर. GS2 कडे जर वळलो आपण, तर लक्ष्मीकांतचं पुस्तक ऑलरेडी मराठी ट्रान्सलेट झालेलं आहे, तुम्ही नक्की वाचत असणारच. पण पॉलिटीमध्ये लक्षात ठेवा की तुम्हाला NCERT हे बेसिकसाठी फार मदत करतात, कारण बरेच विद्यार्थी असे असतात, जसं माझ्यासारखा सायन्स बॅकग्राऊंडचा विद्यार्थी, मला पॉलिटीबद्दल तेवढी काही माहिती नाहीये, पण नेमकं डेमोक्रेसी काय ना रिपब्लिक काय हे ते NCERT वाचून, स्टेट बोर्ड वाचून हे फार चांगले समजतात. बरोबर. सोबत डी बसू यांची पण पुस्तक येते, ती पण पॉलिटीसाठी चालेल. इंटरनॅशनल रिलेशन परत छोटा टॉपिक आहे. आता परत करंट अफेअर्स रिलेटेड बरेच विचारले जाणार, आणि YouTubeला सुद्धा मी आता रेग्युलर कव्हर करतोय. असे जे काही करंट अफेअर्स रिलेटेड, त्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशन पण येत आहेत. बरोबर ना? त्यांची पुस्तक जर वाचायची असेल तर आंतरराष्ट्रीय संबंध पुष्पेश पंत यांची पुस्तक आहे. पण लक्षात ठेवा की करंट अफेअर्सचा इथं जोड द्यावाच लागणार आहे. इथं करंट अफेअर्सच जास्त इम्पॉर्टंट आहे. हा छोटा टॉपिक असेल GS2 मध्ये, पण इम्पॉर्टंट आहे. राईट. अदरवाईज GS2 मध्ये मोस्ट ऑफ द ऑलमोस्ट जो भाग आहे तो पॉलिटिक्स आहे. GS3 यामध्ये बरेच प्रकार आहेत, म्हणजे प्रकार म्हणजे छोटे छोटे सब्जेक्ट्स आहेत. मेन जो भाग आहे तो आहे काहीतरी इकॉनॉमिक्सचा. करेक्ट, जो प्रिलिमला पण आहे. भारतीय अर्थव्यवस्था रमेश सिंग द्वारे आणि इंडियन इकॉनॉमी नितीन सिंघानी याचं. मी म्हटलंय की हे तुम्हाला ऑर मध्ये दिलेलं आहे, दोन पैकी एक वाचायचं आहे. बेस्ट कोण सांगणार? यावर्षी 2025 चा पेपर पण होईल. राईट. तर बेस्ट काय राहणार आहे ही इकॉनॉमीची फॅकल्टी तुम्हाला ते बेटर सांगेल. नेक्स्ट आहे काय तर एन्व्हायरमेंट अँड डिझास्टर मॅनेजमेंट. यासाठी शंकर आयसी पुस्तक ही खूप जास्त प्रचलित आहे. मी ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस मी पण तेच वाचलेलं होतं. पण अजून एक टाटा मॅग्रॉ हिल यांद्वारे सुद्धा पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन ही पण पुस्तक येते. ठीक आहे. नेक्स्ट इंटरनल सिक्युरिटी. अशोक कुमार IPS होते, रिटायर्ड आहेत. त्यांची पण पुस्तक जे आहे इंटरनल सिक्युरिटीची, त्यावर त्यांची पुस्तक आहे. छान पुस्तक आहे, छोटी पुस्तक आहे. खूप चांगलं मेन्शन करून दिले, प्रत्येक टॉपिक चांगले एक्सप्लेन केलेले आहेत. माझ्याकडे पण पुस्तक आहे, पूर्ण वाचलेली आहे मी. इव्हन CAPFचा मी इंटरव्ह्यू दिलेला आहे, तर यांचीच पुस्तक आहे, तेच फॉलो केलेलं होतं मी CAPF साठी. बरं, डिझास्टर मॅनेजमेंट हा लक्षात ठेवा की तुम्हाला या टाटा मॅग्रॉ हिलचा पण पुस्तकात मिळेल आणि अशोक कुमार यांचा पण पुस्तकात मिळेल तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंट. सायन्स टेक ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेन केले की टेक्नॉलॉजीचा जो भाग आहे हा मुख्यतः तुम्हाला करंट ओरिएंटेडच विचारला जाईल, तेच करायचं आहे. हा, पण ते करंट अफेअर समजण्यासाठी तुम्हाला बेसिक जर माहित असेल तर उत्तम आहे. नाही माहित असेल तर ते करंट सोबत सोबत मग तुम्हाला बेसिक्स पण क्लिअर करावे लागतील. पण बेटर आहे की बेसिक्स क्लिअर करा, त्यासाठी पण जास्त वेळ देऊ नका. थोडं लेक्चर द्या, किंवा मग कुठं जर क्लास लावले असेल, जसं जर बॅच टेक्स्टबुकची जर बॅच जॉईन करताय, तर मी तुम्हाला म्हणणार की मी जेवढं तुम्हाला टेक्नॉलॉजीचा बेसिक सांगतोय फक्त तेवढंच करा, आणि करंट अफेअर्स रेग्युलर करत राहायचे. त्यासाठी मग आता मी युट्यूबला सेशन सुरू केले, ते रेग्युलर पाहत चला, ते इनफ आहे. कारण एकतर भाग किती आहे तर फार लहान आहे. या GS3 मध्ये एवढे सारे कंपोनंट्स आहेत, अर्धा भाग आहे तो इकॉनॉमिक्स विचारला जाईल, इकॉनॉमिक्स एन्व्हायरमेंट, आणि हा फार थोडे तीन चार प्रश्न इंटरनल सिक्युरिटी आहे, सायन्स टेक आहे त्यावर विचारले जाणार, तीन चार प्रश्न बस. बरोबर. ऑल क्लिअर. नेक्स्ट GS4 लास्ट. हा सर्वात वेगळा पेपर आहे. हा तर प्रिलिमला पण नाही आहे, आणि अख्खा 250 मार्काचा पेपर आहे हा. बरोबर. करेक्ट. आता यासाठी पण बरेच, कारण बघा बरेचसे जे पब्लिकेशन आहे त्यांना माहित आहे की एथिक्स हा पहिल्यांदा इथे येतोय, बाकीचे ठीक आहे की छोटे छोटे विषय, पण हा 250 मार्काचा विषय आहे. त्यामुळे बरेच पब्लिकेशन नक्कीच मार्केटमध्ये तुम्ही जर गेले तर बरेचसे पुस्तक पाहायला मिळतीलच एथिक्सचे मराठीमध्ये. पण सर्वात जास्त जी चालते ती कोणती, UPSC मध्ये चालते ती ही पुस्तक आहे. ठीक आहे. सोबत अपर्णा दीक्षित, सुश्रुत रवीश जी मराठीमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर मग ही पुस्तक आहे. पण परत सांगतोय मी की मार्केटमध्ये तुम्हाला एथिक्सचे मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेले किंवा नव्याने पुस्तक लिहिलेले हे बरेच मिळतील. पण पण एकदा एथिक्सच्या फॅकल्टींना विचारून बघा की कोणती पुस्तक बेस्ट आहे म्हणून. कारण काय आहे की तुम्ही काय करणार तर एक पुस्तक वाचणार, पण एथिक्सचे जर फॅकल्टी आहे तर ते काय करतात की 4 पुस्तकातून एक नोट्स तयार करतात आणि ते जनरली शिकवतात. म्हणजे मी जर असतो तर मी असं शिकवलं असतं. करेक्ट. कारण ही परीक्षाच तशी आहे. त्यामुळे त्यांना 4 पुस्तक त्यांनी वाचलेले असतात. 4 पुस्तकापैकी मग त्यांना माहीत असतात की कोणते पुस्तक बेस्ट आहे म्हणून, आणि म्हणून बेस्ट आहे. जर तुम्ही सेल्फ स्टडी करत असणार तर मग या 2 पैकी एक पुस्तक, अदरवाईज मी तर नक्कीच म्हणणार की मेंटॉर असायला पाहिजे. ऑल क्लिअर सर्वांना.
सो GS4 ते पण आपण म्हणजे जे GS 1 2 3 4 आहेत, चारही जे पेपर्स आहेत त्यांची जी बुक लिस्ट आहे ते आपण बघितली. इथं इथून फक्त जनरल सायन्सचा भाग, त्याचे जर पुस्तक तुम्ही एक्स्ट्रा जर अभ्यास केलेत स्टेट बोर्ड और NCERT, तर तुमचा प्रिलिम्सचा पण अभ्यास इथूनच होईल. काही वेगळं करायची गरज पडणार नाहीये. आणि सीसॅटची थोडीफार प्रॅक्टिस, जो क्वालिफाईंग आहे आणि सध्या तरी तो सोपाच येतोय. सोबत डिसिजन मेकिंगचे पण प्रश्न सीसॅट मध्ये येत आहेत. ऑल क्लिअर? चला, बाकी अजून कोणते काही क्वेरीज असतील तर हा माझा नंबर आहे, यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. मग ते सिलेबस जरी तुमच्याकडे नसेल तरी या नंबरला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला स्ट्रॅटेजी बद्दल काही डिस्कस करायचं आहे, मी म्हटलं की माझा जो विषय आहे तो आहे काय, सायन्स आहे, तर सायन्स बद्दल तुम्हाला काही क्वेरीज आहेत, जनरल सायन्सची प्रॅक्टिस करायची आहे, प्रश्न हवे आहे, नोट्स हवे आहेत, काही जरी असेल डायरेक्ट माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. सोबत जर तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तरी पण याच नंबरला कॉन्टॅक्ट करा. व्हॉट्सॲप ग्रुप जर जॉईन करायचा आहे तरी पण याच नंबरला मेसेज करायचा आहे. सोबत तुम्ही मला या टेलिग्रामला फॉलो करू शकता. खिमराज सर MPSC सायन्स तो एक टेलिग्राम आहे, आणि खिमराज चामोर्शीकर इंस्टाग्रामला माझा अकाउंट आहे. सर्व ठिकाणी तुम्ही मला कनेक्ट होऊ शकता. करेक्ट? बघा, बॅचच्या माहितीसाठी तुम्हाला म्हटलं की बेस्ट आहे काय, तर माझा नंबरला कॉन्टॅक्ट करा. आपण डायरेक्ट कॉलवर बोलू किंवा मेसेज केला व्हॉट्सअपला तरी पण चालेल. अदरवाईज गुगल फॉर्म भरून सुद्धा ही फाईल मी टेलिग्रामला शेअर करतोय. गुगल फॉर्म भरून सुद्धा तुम्हाला ते जे बॅचची माहिती आहे ती मिळवता येईल. बॅच कोणती आहे बघा, यशोदय बॅच आहे आपल्याकडे MPSC आणि UPSC साठी, राज्यसेवासाठी आहे. पण ही एक अशी बॅच समजा की ज्यामधून तुम्हाला वर्षभरात 4 परीक्षा सहज देता येणार आहे. राज्यसेवा, MPSC राज्यसेवा, ग्रुप बी, ग्रुप सी आणि UPSC ह्या परीक्षा सहज देता येणार आहे. बेसिक पासून आपण फोकस करू म्हणजे NCERT यामध्ये कव्हर केल्या जाणार. पर्सनल मेंटॉरशिप आहे आणि 18 बुक सुद्धा इथं अवेलेबल आहेत. इथं तुम्हाला मिळणार आहेत, घरपोच मिळणार आहेत. काही यासाठी एक्स्ट्रा पेमेंट कुठेही करायची गरज नाहीये. एकदा बॅच जॉईन करा, हे इनफ आहे. आपल्या प्रत्येक बॅचेस हे लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड असतात. त्यामध्ये तुम्हाला परत परत जे आहे ना, म्हणजे एकदा पाहिलं दोनदा पाहिलं किंवा मग पाहता येईल असं नाहीये. तुम्हाला वाटेल तेवढ्या वेळेस पाहता येणार आहे. प्रत्येक बॅचवर EMI फॅसिलिटी आणि भरपूर डिस्काउंट आहे. आता फायनल फीस किती पडणार, किती डिस्काउंट मिळेल आणि दर महिन्याला किती फीस भरावी लागेल, त्यासाठी माझा नंबर आहे. पण विशेष म्हणजे लक्षात ठेवा की फक्त क्लास लावल्याने तर होत नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांनी पण तेवढाच प्रामाणिकपणे अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि आम्ही किंवा माझ्या फॅकल्टी, माझी जी टीम आहे फॅकल्टी टीम, या सर्वांना खात्री आहे की जेवढं आम्ही देतोय ते तर नक्की, त्यातून तर नक्की परीक्षा क्लिअर व्हायला पाहिजे. पण विद्यार्थी खरंच करतोय की नाही करत, आणि म्हणून काय तर काहीतरी, मग अशा वेळेस आम्ही प्लॅन केला की काहीतरी ॲडव्हान्स द्यायचा आहे, ज्यातून काय तर विद्यार्थी सुद्धा करेल. आणि म्हणून आणलं काय तर गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम. तुमचं सिलेक्शन नाही झालं तर तुम्हाला फीज रिफंड आहे. पण एक लक्षात ठेवा की इथं आम्ही जेवढं सांगतो तेवढं तुम्हाला करावं लागेल. बरोबर? आता हे कसं अचीव्ह करता येईल? तर तुमचे मेंटॉरशिप प्रोग्राम आहे, त्यानंतर वीकली रिपोर्ट्स आहेत. तुम्हाला तुमच्या काय चुका होत आहेत, तुम्ही कोणत्या मार्गाने जाताय हे तर वेळोवेळी माहीत व्हायला पाहिजे. बरोबर? तुम्हाला प्रत्येक वेळेस गाईड करणारं कोणतरी पाहिजे. बरोबर की नाही? राईट? आणि म्हणून काय तर तुम्हाला एक मेंटॉर असाइन केल्या जाणार, आणि त्यांचे सेशन रोज तुमचे 4 वाजता, सोमवार ते शुक्रवार रोज 4 वाजता तुमचं काय तर त्यांचं ऑनलाईन मीटिंग होणार आहे. करेक्ट? त्यामुळे हा प्रोग्राम गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम आहे. नाही झालं तर लक्षात ठेवा की रिफंड आहे, आणि सिलेक्शन झालं तर तुम्हाला 1 लाखाचं कॅश प्राइस सुद्धा आहे. पण पण इथं इम्पॉर्टंट हे आहे का, 1 लाखाचं कॅश प्राइस किंवा फीज रिफंड, इथं इम्पॉर्टंट हे आहे की तुम्हाला तुमची पोस्ट, आणि तुमची जी पोस्ट आहे तेच काय तर आमच्यासाठी, तुमची जी पोस्ट आहे तेच आमच्यासाठी आहे काय तर रिझल्ट आहे. म्हणजे आपल्या दोघांना पण पाहिजे काय तर हे सेमच गोष्टी पाहिजे. फक्त त्याला म्हणू की तुमची ते पोस्ट आहे, आमचा तो रिझल्ट आहे. आहे तर एकच. एकाच नाण्याच्या ह्या दोन बाजू आहेत. त्यामुळे सर्वांसाठी हे बेटर आहे, विन विन सिच्युएशन आहे. त्यामुळे सोबत नक्की आपल्याला काम करायचं आहे. सो म्हणून गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम. करेक्ट? याची फीस किती आहे, बाकी माहिती काय आहे, हा माझा नंबर आहे. लक्षात ठेवा की मेन्सची हीच योग्य वेळ आहे तयारी करायची. 25चा जर तुमची पूर्वपरीक्षा जर क्लिअर होणार असेल तर नक्की आताच राईट आन्सर रायटिंग प्रॅक्टिसला सुरू करा. जे म्हटलं की छोटे छोटे काही विषय आहेत, टेक्नॉलॉजी आहे, इंटरनॅशनल रिलेशन आहे, इंडियन सोसायटी आहे, त्यांचा जो अभ्यास आहे हा तर आताच होणार आहे, कारण ते विषय फक्त तुम्हाला मेन्सलाच आहे. एथिक्स सारखा 250 मार्काचा एक सेपरेट पेपर हा फक्त तुम्हाला मेन्सला आहे.
आता याची तयारी आता नाही केलं मग पूर्व परीक्षा वेळेस होणार नाहीये. बरोबर? 25 वाल्यांनी तर हे तर आताच काहीतरी करून करायचंच आहे. रात्रंदिवस एक करा पण करा. आणि म्हणून काय तर क्रॅश कोर्स सुरू केले, ज्यामध्ये आन्सर रायटिंग प्रॅक्टिस वगैरे सर्व होणार. सर्व विषय यामध्ये कव्हर केल्या जाणार. पण जर कोणी 2026 वाले असतील तर त्यांसाठी सुद्धा बेस्ट आहे. कारण मेची तयारी आताच चांगली होणार आहे. हे तुमचं तुम्हाला हे जर वाटत असेल, की मी 26 ची पूर्व परीक्षा क्लिअर करतो आणि मग 3 महिन्यामध्ये करतो. विचार करा. त्यामध्ये तुम्हाला सर्व विषयांची आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे. एथिक्स सारखा एक वेगळा विषय घ्यायचा आहे. तुमचे ऑप्शनल आहे. त्यानंतर तुम्हाला जे छोटे-छोटे विषय आहेत ते पण अभ्यास करायचे आहेत. आणि त्या 2-3 महिन्यामध्ये सर्व होणार नाही. म्हणजे 2-3 महिन्यामध्ये मी फक्त एवढंच म्हणणार, की तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला नवीन अभ्यास नाही करायचे आहेत, नवीन नोट्स नाही तयार करायचे आहेत. फक्त प्रॅक्टिस करायची आहे. बरोबर? आणि म्हणून हे जे आहेत ना नोट्स तयार करायचे किंवा सर्व विषय रेडी करायचे त्यासाठी बेस्ट टाईम आहे हा. मग फक्त तुम्हाला खूप चांगली प्रॅक्टिस करता येईल. कारण शेवटी ही स्पर्धा आहे आणि स्पर्धा आहे तर तुम्ही त्या स्पर्धेमध्ये समोर असाल तर तुम्हाला पोस्ट मिळेल. तुम्हाला किती येतंय, किती मार्क्स मिळालेत यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे, तुम्ही किती विद्यार्थ्यांच्या पुढे आहात. चला. आणि जर तुमचा टार्गेट ग्रुप बी, ग्रुप सी असेल, तर त्यासाठी पण आपल्याकडे बॅच आहे. प्री आणि मेन सर्व यामध्ये कव्हर केल्या जाणार आहे. वैशिष्ट्य तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. सोबत लक्षात ठेवा, की वेळोवेळी तुमचे जे सिलेक्ट झालेले अधिकारी आहेत, त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला इथं होईल. टेस्ट आहेत, युनिट टेस्ट आहे, मॉक टेस्ट आहे, सर्व रेग्युलर तुमची इथं होतील. तुम्हाला प्रिंट करण्यासाठी नोट्स सुद्धा पीडीएफ स्वरूपात मिळतील. ऑल क्लिअर? नंबर स्क्रीनवर आहेच. नक्की नोट करून ठेवा. कोणतीही क्वेरीज आहे डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा. येस, सो दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक यू व्हेरी मच.